1 वर्षापूर्वी केवळ 15 दिवसाचं काम राहिलेलं होतं, पण इव्हेंट करायचा म्हणून जयकटापूरचं पाणी काम पूर्ण होऊन सुद्धा आजपर्यंत सोडलं नाही। जो काही इव्हेंट करायचा असेल तुम्हाला तो इव्हेंट करा, परंतु त्यासाठी शेतकऱ्याला वेठीस धरू नका, एवढंच आमचं मागणं। मान आणि खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे। मध्ये वादळी पावसामध्ये काही पिकं तग धरून आहेत आणि ती पिकं काढणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत। या पिकांना वाचवण्यासाठी उरमुडीचं पाणी सोडायची आवश्यकता आहे। लोकांनी मागणी केली होती आणि पाणी वितरण समितीने पाणी सोडायचं डिसेंबरमध्ये मान्य केलं होतं। अनेक वेळा लोकांनी निवेदन दिली, आजही अनेक शेतकरी मला भेटत आहेत आणि आमची पिकं वाचली पाहिजे यासाठी आग्रह करत आहेत, पण दुर्दैवानं शासनाने अजूनही उरमुडीचं पाणी सोडलेलं नाही। डिसेंबरचा वायदा होता, आता जानेवारीची 15 तारीख होऊन गेली आहे तरीसुद्धा पाणी सोडलेलं नाही। खरं तर हे पाणी सोडलं तर शेतकऱ्यांना ही पिकं वाचवता येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडा तरी त्या ठिकाणी मदत होईल, परंतु दुर्दैवानं सरकार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील आहे आणि कुठला तरी इव्हेंट करायचा पाण्याचा म्हणून हे पाणी सोडलं जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे। माझी अशी सरकारला त्या ठिकाणी विनंती आहे की हे पाणी तातडीनं सोडा आणि लोकांची पिकं वाचवा, अन्यथा आम्हाला तीव्र असं आंदोलन करावं लागेल। जयकटापूरचं पाणी गेल्या 1 वर्षापूर्वी खरं सोडायला पाहिजे होतं। 1 वर्षापूर्वी केवळ 15 दिवसाचं काम राहिलेलं होतं, पण इव्हेंट करायचा म्हणून जयकटापूरचं पाणी काम पूर्ण होऊन सुद्धा आजपर्यंत सोडलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे, हे दुर्दैवी आहे। सरकारनं याच्याबद्दल तातडीनं विचार करून ह्या दोन्ही ठिकाणचं पाणी सोडून शेतकऱ्यांची पिकं वाचवावीत। शेतकरी अतिशय हवालदिल झाला आहे, चाऱ्याची पिकं नसल्यामुळं दूध व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की याच्यामध्ये तातडीनं उरमुडीचं पाणी आणि जयकटापूरचं पाणी तातडीनं सोडावं। जो काही इव्हेंट करायचा असेल तुम्हाला तो इव्हेंट करा, परंतु त्यासाठी शेतकऱ्याला वेठीस धरू नका, एवढंच आमचं मागणी आहे। आणि या प्रकारे पाणी जर लवकर सोडलं नाही तर मात्र आम्हाला तीव्र असं आंदोलन उभा करावं लागेल, हे या ठिकाणी मुद्दाम सरकारच्या लक्षात आणून देतो। नमस्कार। माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।